परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिका अध्यक्षस्थानी विमलताई लक्ष्मण यांचा विजय। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिका येथे आमदार रत्नाकर गुंटे यांच्या नेतृत्वाखाली रासप या पक्षाकडून अध्यक्षस्थानी विमलताई लक्ष्मण कदम या नगर अध्यक्षपदी जनतेतून निवडून आल्या आहेत आणि यावेळेस पूर्णा येथे अनेक महिला भगिनी यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत चर्चा केली। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत श्रीहरी अंभुरे पाटील, मराठवाडा। संधी दिलेली आहे, आम्ही त्या संधीचं निश्चितच सोनं करणार आहोत। ज्या काही जनतेच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा गरजा आहेत त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या, त्या आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जे काही तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, मतदान केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। हा जो निकाल थांबलेला होता बरेच दिवसापासून, त्या निकालाची आतुरतेने वाटत तुमच्या मनामध्ये काय शंका होती का त्याबद्दल? नाही, शंका नव्हतीच आम्हाला, आम्ही येणारच होतो। विजयाची तुमच्याकडे निश्चित पावती होती, कारण की लोकांनी आम्हाला जे म्हणायचे, आम्ही गेल्यानंतर मतदान मागण्यासाठी गेल्यानंतर आम्ही तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला लोकांनी। लोक म्हणायचे आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, आतापर्यंत आमच्या अपेक्षा कोणीच पूर्ण केलेल्या नाहीत आणि तुम्ही ते करणार आहेत म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देणारच। अजिंक्य महाराष्ट्र नगराध्यक्ष पदाची संधी तुम्हाला मिळाली, पूर्णा नगराध्यक्ष पदाची तुम्हाला संधी मिळालेली, या संदर्भात काय सांगणार आहे? करून दाखवतो। अच्छा, जी काही तुम्हाला मताधिक्य मिळालेलं आहे, आता काही रखडलेले जे काही प्रश्न असतील तुमचे, ते प्रश्न आता तुम्ही सातत्यानं या जनतेची सेवा म्हणून सोडवणार आहेत। बोलता येईल